चला सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सुरू करणार आहोत प्रॅक्टिस सेट 12 स्टँडर्ड 7चं. त्यातला क्वेश्चन नंबर 2 आपण घेणार आहोत. द डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग द HCF. वी हॅव टू फाइंड द HCF बट द मेथड इज डिव्हिजन मेथड. आणि याची आधी जी बघितली ती फॅक्टरायझेशन मेथड होती. ओके, इट वॉज अ फॅक्टरायझेशन मेथड. आय होप एव्हरीवन इज एबल टू सी द स्क्रीन अँड एव्हरीवन इज एबल टू हिअर मी, राईट? इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन चॅट मी. सर आवाज येत नसेल किंवा काय असेल तर इफ यू हॅव अ डाऊट यू कॅन चॅट मी. Please don't, but unmute sound करू नका. Now, what are the steps? See, okay. So find the HCF of 144 and 252. 144 and 252 चा HCF काढायचा आहे. So what are we going to do? Division method आहे. Now, बघा बिगर नंबर आतमध्ये घेतला इथे बघा आणि इथे थोडं वेगळं चिन्ह आपल्याला पण इथे हे चिन्ह आपण डिव्हिजनचं चिन्ह दॅट इज ओके. 144 1 जा 144. Step 1. Step 1 is divide the bigger number by the smaller one. मोठ्या संख्या लहान संख्येने डिवाइड करायचं आहे. So 144 1 जा 144. Answer is for your subtraction. Subtraction किती आलं 108. Subtraction किती आहे 108. लक्ष द्या. Subtraction is 108. आता बघा 108 इथे आला ना. सबट्रॅक्शन म्हणजे हा तुमचा रिमाइंडर आहे. हा 144 कुठे घ्यायचा आता परत इकडे आतमध्ये घ्यायचा. नीट लक्ष द्या. घेतला. व्हॉट डू गेट परत 108 1 जा 108. किती रिमेन्स 36. आता हा 108 इकडे घ्यायचा. 36 इंटू 3 36 8 जा 36 3 जा 108. सो तुम्हाला 0 0 0 0 येईपर्यंत सोडवायचं. ओके, नाव सी क्वेश्चन पॉईंट नंबर 1 झाला. पॉईंट नंबर 2 डिवाइड द प्रिव्हियस डिव्हिजर. बघा डिवाइड द प्रिव्हियस डिव्हिजर बाय द रिमाइंडर इन द डिव्हिजन. थर्ड स्टेप इज डिवाइड द डिव्हिजर ऑफ द स्टेप 2 बाय द रिमाइंडर इन द स्टेप 2. कंटिन्यू करायचंय. कंटिन्यू लक्षात घ्या. कंटिन्यू लाईक दिस टिल द रिमाइंडर बिकम्स 0. लक्षात घ्या. रिमाइंडर किती आला पाहिजे 0 आला पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं ते कंटिन्यू करत जायचं आहे. यू हॅव टू कंटिन्यू टिल द रिमाइंडर बिकम्स 0. ओके, नाव आता रिमाइंडर आपला 0 झाला यामध्ये. ओके, रिमाइंडर इज 0. नाव द HCF ऑफ 144 अँड 253. रिमाइंडर कुठे 0 झाला या ठिकाणी बघा. So HCF is 250. Sorry, HCF of 144 and 252 is 36. हा झाला आपला रिमाइंडर. आपला HCF. ऐका जरा तुम्हाला सगळं समजून सांगतो. प्लस फक्त तुम्ही आवाज करू नका. व्हॉट विल डू अजून एक दाखवतो तुम्हाला बघा. 209 and 247 टू रिड्यूस करायचं आणि तुम्हाला HCF काढायचं आहे. सेम सिमिलरली काय केलं बघा आपण. बिगर नंबर आतमध्ये घेतला 209 ने त्याला डिवाइड केलं. 1 आहे ना इथे सबट्रॅक्शन आलं 38. मग 209 इथे घेतलं आपण काय आलं तुमचं 38 इंटू 5 190. 190 सबट्रॅक्शन 19 19 आणि 30 घेतलं. सो यू गेट 2. सो युअर HCF किती आला या ठिकाणी 2. HCF इज 2. ओके, आता हे आपण जेव्हा सोडतो तुम्हाला ते कळेल की आपण काय करतो नेमकं. सो लेट्स सॉल्व. आपण सॉल्व करूया चला. या पेजवर सॉल्व नाही होणार. सो मी तुमचं एक नवीन पेज ओपन करतो. त्या पेजमध्ये ओपन होईल ते 275 525. 275 and 525. Okay, here 275 and 525. एक मिनिट. Okay, 275 divided by 525. You have to find the divisor. 275 आणि 525. एक मिनिट. अजून तुम्हाला रिड्यूस पण करायचं बघा. हे इथं आणखी एक मिस्टेक राहिली बघा. ना 19 आहे ना, तर 19 दोघांना भाग लावायचा. तो किती येणार तुम्हाला 11 आणि 33. इथे पण आपण दोघं तुम्हाला करून फर्स्ट विल फाइंड द HCF 275 525. ओके, ये चलो बघा नीट लक्ष द्यायचं. सो इट इज 525. इथे आले तुमचे 275 आणि इथे पण तुम्हाला असं एक सीन यायचं राईट. ना 275 इंटू 2 किती होतात बघा रे. 275 इंटू 2 किती होतात बघा फास्ट. 275 इंटू 2
वही पेन्सिल घेऊन बसत जा म्हणजे अभ्यासाला बरं पडेल तुम्हाला. 275 into 2 किती होणार? हाऊ मच? 275 into 2. Sir, येस. sir 540. Sir 550 येतं. 550. ये 550 येतं पण आपला 550. ओके 550 आहे ना, पण आपल्याला 525 पाहिजे. व्हॉट डू यू वॉन्ट? 525 पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा लहान पाहिजे. मग आपण केल्यावर 2 ने डिवाइड करून चालणार नाही. सो इट इज 1 ओन्ली. मग इथे काय ना तुमचा क्वोशंट 1 येणार आणि सबट्रॅक्शन करा 275. चला सबट्रॅक्ट करा आणि सांगा किती आन्सर आहे मला. ओके सबट्रॅक्ट करून आन्सर सांगा किती बघा. 5 minus 5 0. 12 minus 7. 12 minus 7 is Sir 350. 5. 250 ना राजा. 3 कसं येणार? 250 ना. 350 कसं आलं रे? 0. देन नेक्स्ट स्टेपला परत काय करणार? व्हॉट आर वी गोइंग टू डू? बघा पुढच्या स्टेपला तुम्हाला काय करायचं आता. पुन्हा इथून तुम्हाला काय करायचं बघा. इथून तुम्हाला परत काय करायचं. थांबा एक मिनिट. हा सी 250 घेतला होता. 275 मध्ये घ्यायचा. 275. तुम्हाला इंक दिसतंय ना? कलर दिसतोय व्यवस्थित सगळ्यांना? कलर दिसतोय का? चेंज करू? हो सर दिसतोय. राहू दे. राहू दे ना. ठीक आहे चलो. Therefore it is आता इथे पण 250 आणि 275 तर परत 1 येणार. सो इट विल बी 1 हिअर 250. थोडं चेंज करतो कलर जरा. So here 5 minus 0 it is 5. 7 minus 2 is 7 minus 5 is equal to 2. ठीक आहे झालं एवढं. 250 मधून किती आले? 25 राहिले. आता 25 ते ठेवायचे आणि हा जो आहे आपला तुमचा आता 1 झाले. 250 झाले तर 1 झाले. सो व्हॉट रिमेन्स? आता काय घ्यायचं तुम्हाला? 250 इकडे घ्यायचं. एक मिनिट. 2 5 0 याला डिवाइड करा. 250 25 डिवाइड केला काय आन्सर? 10 आन्सर आलं. ओके आणि इथं किती आलं? 250 मायनस 250. 250 मायनस 250 आन्सर इज 0. युअर आन्सर इज 0. बघा. युअर आन्सर इज 0. आता HCF किती आला? येस टेल मी व्हॉट इज द HCF? HCF is Sir 10. no, it is 25. Sir 25. HCF is 25, not 10. It is 25. लक्षात घ्या. HCF is 25. म्हणून म्हटलं मला वाटलं तुम्ही गडबड करणार आहे. ओके सो HCF is 25. HCF is 25. ओके त्यानंतर रिड्यूस फॉर्म करायचं तुम्हाला. सो तुम्हाला रिड्यूस करायचं 275 and 525. 275 ला तुम्हाला रिड्यूस फॉर्म करायचं आहे 25 ने. ओके डिवाइड करा 25 ने आणि सांगा व्हॉट इज द आन्सर. चलो फास्ट. दोघांना 25 ने डिवाइड करा आणि आन्सर सांगा मला. प्रतीक्षा सांग आन्सर पटकन. प्रतीक्षा आहे का? इज शी देअर? येस शी इज देअर. हा रिड्यूस फॉर्म झाला तुमचा. सर येस सर सर 275 च 11 आणि 525 सर 19. 19 कसं येणार बघ. आन्सर हा लिहिला. सर सॉरी So 21. 275 divided by 25 is equal to 11 and 525 divided by 25 is equal to 21. तर हे तुमचं झालं फर्स्टचं आन्सर. गेटिंग सगळ्यांना आन्सर कळलं फर्स्टचं. कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? तन्मय प्रतीक्षा कुणाल नाही सर जय सिद्धांत अजून कोण? सगळ्यांची नावं घेत नो सर. ओके गाइस बस ओढू हो सर नका. सो नेक्स्ट वन नेक्स्ट क्वेश्चन काय तुमचा? 76 डिवाइडेड बाय 133. चलो 76 डिवाइडेड बाय 133 आरामात घेऊ आपण. लक्ष द्या सगळ्यांनी. आवाज करायचा नाहीये.
आवाज करू नका. सर तुमचा आवाज स्लो मोशन मध्ये येतोय. नेटवर्क नाहीये, नेटवर्क नाहीये. मी तुम्हाला आधी सांगितलं नेटवर्कचा इश्यू आहे. सर स्लो मोशन मध्ये आवाज येतो सर आवाज तुमचा सर ओके गाइस, आवाज तुम्हाला येतो आता? करत होतो. आवाज येतो का माझा? आवाज येतोय का? हा सर आता येतोय. ओके चलो. Now the second question is 76 divided by 133. 76 divided by 133. आकाश, आकाश इकडे फोन ठेव ना तुझा इथे. आवाज बंद ठेवायचा आहे. 133 and इथं तुमचं ना 76. So similarly तुम्हाला डिवाइड करायचं बाय 1. 133 divided subtract 76. So what is the answer? Tell me what is the answer? Subtract करा, आन्सर सांगा मला. 57. 57 is the answer. परत त्याला कंटिन्यू करा इकडे असं. Here it is 76. Again इथे तुमचं 1. परत डिवाइड करा 1 ने. Then here answer is 9. 19. Okay, 19. Here you take 57. So 19 3 is a 57. 19 3 is a 57. So your answer is 0, or subtraction is 0. Remainder is 0. Remainder is 0. Okay, getting? Now therefore HCF किती आला इथे बघा. Therefore your HCF is किती आला सांग प्रतीक्षा. What is the HCF? 19. Yes, so 19 is the HCF. आणि रिड्यूस फॉर्म तुम्हाला करायचं. रिड्यूस फॉर्म ऑफ एक मिनिट, 76 वर आहेत ना. चलो. So reduce form of 76 133. चलो डिवाइड करायला आन्सर सांगा मला. डिवाइड करून डिवाइड बाय 9, सॉरी 19. येस, चॅट आन्सर पाठवून दे मला. चॅट मध्ये आन्सर पाठवा. So here it is 4 upon 7. 7 ना किती? 4 upon 7, right? Right answer 4 upon 7. 4 upon 7. सर 4/7 येतं. ओके चलो. एनी डाउट इन दिस? आय होप यू डोंट हॅव एनी डाउट. सोपं आहे ते. आपण आता सोडूया नेक्स्ट वन. नेक्स्ट म्हणजे आता लास्ट वाला सोडू आणि आज थांबू. जास्त खूप मोठा सेशन घेत नाही. उद्या तुमचा लेक्चर नाही आहे. इट इज 16169. सर येस बोल. सर उद्या सॅटरडे आहे ना? नाही संडे उद्या. हा सॅटरडे. संडे उद्या. आज सॅटरडे, उद्या संडे. 161 आणि इट इज 69, राईट? असंच आहे ना? क्वेश्चन बघा. 161 and 69. Okay, चलो. हाँ. Now it is बघा आता इथे 6 आहे ना. आता मग इथे 6 2 जा 12, 6 3 जा 18. So इथे 2 घेऊ शकतो आपण. We can divide multiply by 2. So 6 9 जा 2 9 जा 18. Then 2 6 जा 12. 12 plus 1 13. Right?
इथे 1 नाही 2 घेऊ शकतो बिकॉज होतं मल्टिप्लाय. डिव्हिजन माहिती तुम्हाला. 11 minus 8 3, 6 minus 4 2. ओके देन आता घ्या परत इथे 16 इकडे घ्या. 23 चा टेबल तुम्हाला येतो. चला बोला 20 चा टेबल. बोला म्हणजे बघा 20 टेबल 69 येतात का बघा. 21 जा 22, 22 जा 23, 2 जा 46, 46 आणि 23 3 जा 69. बघा किती इझी मेथड बघा. ओके सो युअर आन्सर इज सांगा. येस तन्मय, तन्मय आर यू देअर तन्मय? टेल मी द आन्सर. व्हॉट इज द HCF? Tanmay, tell me the answer. What is the HCF? What is the HCF? Tanmay? 6161. 23. Sir, 23. Yes, right. Good. So HCF is 23. And then 161. त्याला आपण reduce form मध्ये जाऊया. 161 याला डिवाइड करा चला सगळे फटाफट. 161 divided by 23 बघा आन्सर काय. सॉरी 23 ना. Sir, 3/7. Okay guys wait. 61 वर आहे ना रे. 161/69 आहे. Answer 3/7 आहे. Answer 3/7 आहे. कुठे? सर बघा तुम्ही. सो 7/3. ठीक आहे नो प्रॉब्लेम. सी रिड्यूस फॉर्म विचार तुला तो तू हे वर घेतलंस. ओके इफ यू चेंज द डिनोमिनेटर अँड द न्यूमरेटर युअर आन्सर चेंजेस. सो इट डझंट मॅटर. तुम्हाला त्याच्यामध्ये कुठे सांगितलं नाही. सो दिस इज द म्हणजे मी क्वेश्चन नुसार झालो बघ इथे. सो क्वेश्चन 161 वर आहेत ना. 161 इज इन द डिनोमिनेटर बघ इथे. हा बघा क्वेश्चन दिसलो तुला. परत सांगतो बघ. हा सर हा. Therefore what I took की 161 मी वर घेतले. इथे पण मी टेस्ट केलं 76 आपण घेतले होते ना. अशा प्रकारे आपण गेलो. वी आर गोइंग विथ द क्वेश्चन. वी आर गोइंग विथ द क्वेश्चन. ठीक आहे. आता तुम्हाला परत रिपीट सांगतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इझी मेथड. खूप इझी मेथड बघा ना रे. आता आणि ह्याच्यामध्ये बघा काय होतं हो बघा. सर. हे बघा तुम्ही बघा इथे बघा फॅक्टर काढत 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 गेले. याचे काल पण आपण सोडवलं होतं. किती मोठा वेळ लागला. इथे बघा किती सिम्पल झालं ना. फक्त रिव्हिजन करत गेलो आपण. आणि डिव्हिजन पण काय एवढं मोठं खूप मोठे असं डिव्हिजन मध्ये त्याचे येत नाही. 1-2 पुढे जात नाही असं जास्त. सो आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मेथड सगळ्यांसाठी. अँड परत रिपीट करतो काय काय तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे टू सॉल्व दिस प्रॅक्टिस सेट 12. ऍक्च्युली मी सगळं सोडून दिलंय. आणि तुम्ही एक 2 एक्झाम्पल आहेत ना सॉल्व एक्झाम्पल ते पण सॉल्व करा. परत रिपीट करतो बघा काय मेथड काय बघा. येस सिद्धांत टेल मी. सिद्धांत सिद्धांत सर परत सगळं प्रॅक्टिस सेट 12 सोडवायचं आहे का? नाही 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 ओनली द 3 क्वेश्चन्स. ओनली 3 क्वेश्चन्स. आणि हे जे 2 आहेत ना सॉल्व हो. एक्झाम्पल ते वाले. हा ओके सर चालेल. चलो 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 लोक परत सांगतो. सी द स्टेप्स. फर्स्ट डिवाइड द बिगर नंबर बाय द स्मॉलर वन. सेकंड स्टेप डिवाइड द प्रिव्हियस डिव्हिजर बाय द रिमाइंडर. आता तुम्हाला डिव्हिजर रिमाइंडर कळतं याच्यामध्ये. दिस इज द डिव्हिजर. हा डिव्हिजर आहे. दिस इज डिव्हिडंड. दिस इज कोशंट. आणि हा काय झाला रिमाइंडर. हे झालं फर्स्ट मध्ये. जर मग आपण ते चेंज केलं. ओके जर आपण सेकंडचा विचार केला. नाव दिस इज द डिव्हिजर. बघा रिमाइंडर काय झाला डिव्हिजर झाला. पहिला डिव्हिजर काय झाला डिव्हिडंड झाला. ओके गेटिंग. आणि रिमाइंडर आणि हा झाला क्वेश्चन आणि रिमाइंडर. मग जर थर्डचा विचार केला आपण इफ वी गो विथ द थर्ड वन बघा. सी दिस वॉज अ रिमाइंडर. याचा रिमाइंडर होता ना. बट नाव इट इज अ डिव्हिजर. हा डिव्हिजर झालाय. हा डिव्हिजर होता तो डिव्हिडंड झालाय. हा यू नो व्हेरी वेल. तुम्हाला सांगतो परत डिव्हिजर डिव्हिडंड काय असतं ते तुम्हाला कन्फ्युज होईल त्याच्यामध्ये. सी या पेजवर दाखवतो नवीन पेजवर आपलं. इकडे बघा नीट सांगतो परत डिव्हिजर डिव्हिडंड काय असतं ते. एक लक्ष द्या. सोपं सांगतो मला मी. सपोज आय डिवाइड 40. सपोज आई डिवाइड 40 विथ 9. सो क्या आएगा आपका काय ना तुम्हाला इथे 9 4 जा 36. नीट सांगतो पण तुम्ही कन्फ्युज होऊ नका. 9 4 जा 36. हिअर इट इज रिमाइंडर इज 4. नाव आता काय करायचं तुम्हाला. नाव सी दिस इज युअर 9. 9 इज युअर डिव्हिजर. 9 इज डिव्हिजर. DIV
I S O R. This 4 is your quotient. 4 का तुमचा quotient. Q U O T I E N T. Then हा जो 40 आहे ना, 40 is dividend. 40 is dividend. DIVIDEND. डिव्हिडंड. हा, माझा ते टायपिंग नीट येत ना, तुमचं लक्ष द्या. आणि जो फोर्थ आहे ना, दिस इज युअर रिमाइंडर. हा का तुमचा रिमाइंडर. दिस इज युअर रिमाइंडर. REA. रिमाइंडर नाही का, रिमाइंडर. रिमाइंडर नाही, इट इज रिमाइंडर. रिमेन आणि पुढे डी लावायचा. सो इट इज रिमाइंडर. गेटिंग? सो यू शुड नो दिस बेसिक थिंग्स. आता बघा, परत सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. आपला सेशन जास्त काही मोठं नाही, आपल्याला होऊन जाईल सेशन. First one is divide the biggest number by the smaller one. Second is divide the previous divisor by the remainder. बघा spelling बघा remainder ची इथे पण. Divisor DIVISOR. Then third one is divide the divisor of step 2. बघा. हा ही step 2 आहे आपली. हा. Divide the divisor of step 2 by the remainder. हा बोल. बोला. बोला guys. Can't you hear me? आवाज येत नाही माझा? काय झालं? आवाज येत नाही का? आवाज येत नाही का वानो? सर कोण बोललं? ओके, एनिवे चलो. देन कंटिन्यू करायचं. वी हॅव टू कंटिन्यू. सी वी हॅव टू कंटिन्यू लाईक दिस टिल द रिमाइंडर बिकम 0. रिमाइंडर 0 येईपर्यंत थांबायचं आहे. आणि रिमाइंडर 0 कोणत्या डिव्हिजरने आला, दॅट डिव्हिजर इज युअर HCF. समजलं? ओके, द डिव्हिजर इन द डिव्हिजन इन विच द रिमाइंडर इज 0 इज द HCF ऑफ द रिमाइंडर. 36 ने इथे 0 आला म्हणून HCF झालं 36. ओके, इथे किती आलं होतं आपलं मगाशी? किती आलं? 20 काहीतरी होतं आपलं बघा. ठीक आहे. सो मी जास्त खूप पळवत नाहीये. टुमॉरो डोंट हॅव एनी लेक्चर. मंडेला आय थिंक तुमचं सायन्स वगैरे शेड्यूल करतो मंडेला. हे कोण करतं रे बाळांनो, प्लीज. हां. सो